शिर्डीतील साई संस्थांची कोट्यवधींची संपत्ती असल्याचं आता समोर आलंय। साईबाबा संस्थांकडे 514 किलो सोनं आहे तर 660 किलो चांदी आहे। साई संस्थांचं वार्षिक उत्पन्न 800 कोटींच्या आसपास आहे। साई संस्थांची गंगाजळी 3500 कोटींच्या जवळपास आहे। एवढी मोठी चांदी ठेवण्यासाठी नव्या स्ट्रॉंग रूमची गरज आता व्यक्त होते आणि स्ट्रॉंग रूम उभारणीसाठी हायकोर्टाकडे परवानगी मागितली गेली आहे। 1922 साली साईबाबा संस्थांची स्थापना झाली होती। संस्थांच्या तिजोरीमध्ये जवळपास 6600 किलो चांदी आहे। ही चांदी ठेवण्यासाठी जे आपण स्वतंत्र स्ट्रॉंग रूम जे आहे ते बनवणार आहे। त्यासाठी समितीची मान्यता सुद्धा आम्ही घेतलेली आहे आणि तो प्रस्ताव जो आहे तो 50 लाखाच्या वर असल्यामुळे त्याची मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव जो आहे तो माननीय उच्च न्यायालयामध्ये सादर केलेला आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। प्रशांत, आत्ताच्या क्षणाला आपण बघतो की कोर्टाकडे आता स्ट्रॉंग रूमच्या उभारणीसाठीची परवानगी सुद्धा मागितली गेलेली आहे। याबाबत नेमकी कशी प्रक्रिया आता संस्थांकडून पुढे केली जाईल? खरं आहे, संस्थांकडे मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी आहे ती जमा होती आहे। सोनं जे आहे साधारणतः 514 किलो पर्यंत साचलं आहे, मात्र चांदीचं जे प्रमाण आहे ते अधिक आहे। साईबाबा संस्थांची जी इमारत आहे ती जुनी इमारत आहे आणि त्याच ठिकाणी साईबाबा संस्थांचं स्ट्रॉंग रूम आहे। मात्र वाढती चांदी बघता या नव्या एका स्ट्रॉंग रूमची गरज पडणार आहे। साईबाबा संस्थांवर सध्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत जे आहे ते 30 सदस्यीय ट्रस्ट मंडळ आहे। मोठा काही निर्णय घ्यायचा असला तर साईबाबा संस्थांच्या या ट्रस्ट मंडळाला उच्च न्यायालयाकडे जावं लागतं, उच्च न्यायालयाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते। ही बाब ज्या समोर आली आहे त्यानंतर आता उच्च न्यायालयात ह्या मोठ्या खर्चासाठी आता रिट पिटिशन मध्ये दाखल केले जाणार आहे। त्या पिटिशन मध्ये मागणी केली जाणार आहे की ह्या खर्चाला मंजुरी द्यावी। एकंदरीतच साईबाबा संस्थांना मोठ्या प्रमाणात सोन्याचं दान वाढतंय, तसं चांदीचंही दान वाढतंय। त्यामुळं आता हा साईबाबा संस्थांनी निर्णय घेतलेला आहे। दुसरीकडे जर बघितलं तर सोन्याचे दर जे आहे ते दिवसेंदिवस जरी वाढत असले तरी मात्र भक्त कुठेही साईबाबांना दान करताना कमी देताना दिसून येत नाहीये। दररोज काही ना काही सोन्याची वस्तू येत आहे। अनेक सोन्याच्या ज्या वस्तू आहेत ते साईबाबा संस्थांकडे साचल्या आहे। मध्यंतरीच्या काळात ज्या निरुपयोगी सोन्याच्या वस्तू आहेत, काही तुटलेल्या सोन्याच्या वस्तू आहेत, त्या सोन्याच्या वस्तू वितळून त्याची नाणी करण्याचंही साईबाबा संस्थांनी ठरवलं होतं। मात्र त्यालाही सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात आव्हान दिल्याने तीही याचिका कोर्टाकडे प्रलंबित आहे। एकंदरीतच साईबाबा संस्थांकडे असलेल्या सोने आणि चांदीच्या साठवणुकीबाबत आणि त्याच्या विल्हेवाटीबाबत आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडेही लक्ष लागलेलं असणार आहे। जी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।